तर हॅलो गाईज, गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग नाही, गुड इव्हनिंग आहे. तर आज मी चालले, मी आणि ते पनवेलला मार्केटचा राजा बघायसाठी. आज मी किती म्हणजे बहुत 4-5 दिवसानंतर ब्लॉग बनवते. गणपती झाल्यापासून ब्लॉगच नाही बनवला. तर आता मी तयारी वगैरे करते. पहिले ड्रेसला इस्त्री मारून घेतो. लयच चुरले कारण हे ड्रेस घालायला लागेल कारण दुसरा ड्रेस सगळ्यात जुने झाले. ह्यो एकच आहे, जो घातला नाही कुठं जायला. इस्त्री चलो, इस्त्री झाल्यावर भेटतं तुम्हाला. तर आता माझी तयारी वगैरे पण झालेली आहे आणि मी दिवाबत्ती पण केली लगेच पटकन. आणि आता चलो निघते. लाईटी वगैरे सगळे बंद करूयात. लॉक पण केला बेडरूमला. असं काय नाही तसं. तर चल खेळता. ऐ हाय कर. आता मी पोहोचलो पनवेलला. चालत मला यायला लागला कारण अर्ध्या रस्त्यामध्ये म्हणजे भेटली गाडी. आणि आता मी पोहोचलो पनवेलला. आता त्यांची वेळ थांबायला लागेल. कधी बोलला का तू काहीतरी खा, तुला पटेल त्या. आता बघतो मी मला काय आवडतं. किती बरं म्हणजे आता कॉलेज नव्हतं तेव्हा इथे यायचं, त्याच्यावर आता परत आलोच नाही. मंचुरियन खायचा मूड झाला आज. मग जरा मंचुरियन घेऊन पाणीपुरी खायचं मन झालं बघू. ते आलं तर पाणीपुरी पण घे बघू कसं लागतात. किती म्हणजे कॉलेजला होतं तेव्हा खायचं, त्याच्या परत नाही खाल्लं कधीच. ग्रेव्ही मस्त लागतं. मी घेतले आता स्मूदी कारण तिखट लागलेलं आहे. आता ते पण निघतील कामावरशी आणि मग आम्ही जाऊ. बघू आता कितीपर्यंत. आता अजून 6:30 वाजता निघतात ते, तरी पण त्यांना यायला अर्धा तास लागेल इथं. तर जस्ट आत्ताच मला त्यांचा कॉल आलेला आणि त्याही सांगितलं की तू पुढं जा, म्हणून मी आता पुढं आले. पूर्ण त्याच्या इथून ते येतात. त्याने यायला लई टाईम लागत. तोचपर्यंत मी पुढं तरी जाऊन राहतो. आता निघले बहुतेक गणपती असं मला वाटतं, कारण आवाज येतो ढोल. आवाज पण आहे का. आता मी जशी त्या दिवशी आम्ही आलेलो ना गणपती बाबाला, तिथे येऊन थांबले हॉस्पिटलच्या समोर. आणि मला माहितीच नव्हतं का 1.5 दिवसाचा गणपती. आता मला समजलं इथं आल्यावर गणपती निघले म्हणून. तेव्हाच ते बरं एक काल काय बोललं होतं मला, चल चल चल. कालपासून नाही चला, चल चल चल. मला राहू दे बरं, उद्या जाऊ, उद्या परवा जाऊ बरं. इकडं गणपती निघले. आता ते आता जाईल गणपती. चल मला एक तास थांबवली, एक तास आधी यायला सांगितलं ना, एक तास मला इथं उभी राहायला लागला. आता मला कामाशी यायला लागतं. मला लवकर बोलायचंच नाही ना. मग आता मी विसर्जनाला आल्या. मूर्ती बघ किती छान मस्त वाटतंय.
आता बघू दुसरं कुठं गणपती तिथं पण बघू. आता इकडूनच गणपती आले पण हे मला नेणार नाही मला माहिती. आता मी रिक्षा काढतो. भाऊ इकडे आहेत गायडन्स देतात. तर चलो आम्ही आल्या अभिषेक कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ गौरा गणपती बघायला. इथं पण बहुतेक लालबागच्या सारखीच मूर्ती आहे. हा आता आतमध्ये गेलं का दाखवतो. तिकडे गेलं तर चलो. बघा किती मस्त वाटतं एकदम लालबाग. पैठणीचं बक्षीस आणि लकी ड्रॉ असे महिलांसाठी आकर्षक बक्षीस आज आपण ठेवलेले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या पैठणी खेळाचा व लकी ड्रॉचा आनंद लुटायचा आहे. फक्त 10 मिनिटं अजून मोजून आम्ही वाट बघणार आहोत सर्व महिलांची आणि त्वरितच आपण धन्यवाद. आता आम्ही आलो पनवेलचं सम्राट बघायला. किती मस्त मूर्ती आहे बघा. पनवेलचं सम्राट बघून आलो आणि घरी जाऊन मला जेवण बनवायला लागेल म्हणून त्यानं बोललं काहीतरी आपल्याला भाजी घ्या. घरी जाऊन भात वगैरे घाली नाही तर मग भाकरी पण घ्यायला सांगतो. मग आता आम्ही आलो इथे काय दिसतं पण नाही मग तर चलो बघू काय घेता. तर आता जस्ट आम्ही घरी आलो आणि मी कपडे वगैरे चेंज केलं. हे पण कपडे चेंज केलं आणि जेवण आणलं ते पार्सल तर मी गरम करत ठेवले. गरम करून मग जेवू आणि मग झोपू. इकडं स्टोरेड होता मग मी 2 का किती तारखेला केलेलं अजून निघलं नाही. मला वाटलं दुसऱ्या दिवसाला लगेच निघते पण शिकले. आता नवरत्न 9 कलरचं करतो. मस्त वाटतं. मी पण निवड केलं. तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.